तयार झाली आपली चिकन बोटी मसाला ग्रेव्ही। चवीला अप्रतिम लागते। तुम्ही नान चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। एकदा बनवून बघा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स। हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत चिकन बोटी मसाला। चिकन बोटी मसाला बनवण्यासाठी इकडे मी 300 ग्राम चिकन घेतलेलं आहे। बोटी म्हणजे हे पहा, अशा छोटे छोटे तुकडे केलेले आहेत चिकनचे। मी बोनलेस चिकन आहे आणि 2-3 मी हाडाचे पीस घेतलेले आहेत, कारण यामुळे कसा रस्सा टेस्टी होतो। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण चिकन बोटी बनवायला सुरुवात करूया। एक मोठा चमचा तेल घातलेला आहे। कढईमध्ये तेल गरम झालं आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया आणि तळून घेणार आहोत। कांद्यासोबतच मी गरम मसाले घालते। थोडीशी 3 लवंग आहेत, 4 दालचिनीचे तुकडे आहेत, चक्रफूल आहे आणि जायपत्री आहे। तर आपण तेही तळून घेणार आहोत। मी अगोदर घालायला विसरली, कारण तेल गरम झालं होतं आणि मसाले करपले असते, म्हणून मी अगोदर कांदा घातला आणि आत्ता मसाले घातले। 4-5 काळी मिरी मी ठेचून घेतले, ती पण घालूया। काळी मिरीमुळे ना खूप छान चव लागते। आता हळद घालूया। आलं लसूण पेस्ट घालूया, अंदाजे छोटा 1.5 चमचा घालते। आता कांदा आणि आलं तळून झालंय। एक टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतलाय, तो घालूया। झाकण ठेवून आपण टोमॅटो नरम करून घेऊया। झाकण ठेवलं ना की 1 मिनिटात टोमॅटो नरम होतो। टोमॅटो मऊ झालाय। आता मी घालते कांदा आणि लसूण मसाला आहे। 1 छोटा चमचा मी घाटी मसाला घालते। आत्ता घालते मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आणि खरपूस तळून घ्यायचं, वास सुटेपर्यंत छान तळून घेऊया। आपण आता हे छान असं खरपूस तळून घेऊया। ते तयार होत आलेलं आहे। अगदी 1 मिनिट अजून परतते। पण छान तळून झालंय। आपण घालूया चिकन बोटी। बोटी म्हणजे तुकडे केलेले आहेत छोटे। आपण हे 2 मिनिटं परतवून घेऊया तेलामध्ये आणि मसाल्यात। आता मीठ घालूया, थोडंसंच घाला, कमी पडलंच तर नंतर आपण चाखून बघून घालूया। 2 मिनिटं छान परतून झालंय। आता आपण पाणी घालूया। मसाला बनवणार आहोत, थोडंसं आपण पाणीही ठेवणार आहोत, रस्सा करणार आहोत। आत्ता घालूया किचन किंग गरम मसाला। मी घरीच बनवलेला आहे, जो संडे स्पेशल गरम मसाला आहे, तो घालूया। 1.5 चमचा घातलेला आहे छोटा। 1 चमचा धना जिरा पावडर घालूया। 1 चमचा घरगुती गरम मसाला, जो मी भाज्यांसाठी वापरते, उसळीला वगैरे वापरते, तोही घालायचा। तयार झाली आपली मसालेदार चिकन बोटी मसाला ग्रेव्ही। खूप छान लागते। आता आपण 1 मूठभर कोथिंबीर घालूया।